नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ या टेन्स विषयी मी आपल्याला माहिती देणार आहे. सिंपल फ्युचर टेन्सला मराठीमध्ये साधा भविष्यकाळ असे म्हणतात. साधा भविष्यकाळामध्ये कोणते नियम वापरायचे, सिंपल फ्युचर टेन्समध्ये कशाचे नियम वापरायचे, कोणती क्रियापदं वापरायची याविषयी सगळी सविस्तर माहिती मी देणार आहे. त्यामध्ये स्टेटमेंट्स म्हणजे विधानार्थी वाक्य कसे बनवायचे, येस नो टाइप क्वेश्चन्स कसे बनवायचे आणि डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन्स कसे बनवायचे हे सर्व या ठिकाणी मी आपल्याला माहिती देणार आहे. तर प्रत्येक टेन्स वापरताना आपल्याला एक प्रामुख्याने महत्त्वाची माहिती असणं गरजेचं आहे. ती म्हणजे त्या टेन्समध्ये व्हर्ब्स म्हणजे क्रियापदं कोणते वापरले जातात. व्हर्ब्समध्ये प्रामुख्याने आपल्याला त्या टेन्समध्ये वापरला जाणारं हेल्पिंग व्हर्ब किंवा त्याला मराठीमध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. ते सहाय्यकारी क्रियापद एक आहे की अनेक आहे हे माहिती असणं गरजेचं आहे आणि ते कोणते आहेत हेही माहिती असणं गरजेचं आहे. तर सिंपल फ्युचर टेन्समध्ये दोन हेल्पिंग व्हर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद वापरले जातात. त्यामध्ये पहिलं आहे शाल आणि दुसरं आहे विल. आय आणि वी या सर्वनामांचा कर्ता म्हणून ज्यावेळेस वापर होतो, या कर्त्यांसोबत शाल हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. तसंच आय आणि वी सोबत विल हे सहाय्यकारी क्रियापद सुद्धा वापरलं जातं. त्या दोन्हींच्या वापरामध्ये फक्त फरक आहे. आय आणि वी सोबत ज्यावेळेस शाल वापरलं जातं त्यावेळेस त्याचा अर्थ होतो की भविष्यामध्ये ती क्रिया घडेल किंवा आय शाल गो मी जाईल, वी शाल प्ले आम्ही खेळू म्हणजे भविष्यात मी ती क्रिया करेल किंवा आम्ही ती क्रिया करू. परंतु ज्यावेळेस आय आणि वी सोबत विल या हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होतो त्यावेळेस त्याचा अर्थ होतो की मी ती क्रिया नक्की करेल किंवा शुअरिटी त्या ठिकाणी किंवा कन्फर्मेशन त्या ठिकाणी दिलेलं असतं. खात्रीशीर पद्धतीने जर काही सांगायचं असेल तर त्यावेळेस आय सोबत आणि वी सोबत विल वापरलं जातं. तसेच विल हे सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग व्हर्ब इतर सर्व कर्त्यांसोबत वापरलं जातं. या टेन्समध्ये मेन व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापदाचं बेस फॉर्म वापरलं जातं आणि बेस फॉर्म म्हणजे ज्या ठिकाणी क्रियापदाला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरलं जाणारं यस इयस प्रत्यय जोडलेलं नसतं आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये वापरलं जाणारं व्ही टू म्हणजे दुसरं रूप किंवा ईडी प्रत्यय डी प्रत्यय जोडलेला नसतो. तर ते फक्त मूळ रूपामध्ये या ठिकाणी वापरलं जातं. या ठिकाणी एक्झाम्पल्स आपण पाहू शकता. गो, स्पीक, टेल, कम, आस्क असे क्रियापद या ठिकाणी वापरले जाऊ शकतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टू बी हे त्याचं मूळ रूप आहे असं क्रियापद ज्याचा अर्थ मराठीमध्ये असणे असा होतो. त्याचे V1 म्हणजे वर्तमानकाळी रूप ॲमिजार आहेत, V2 म्हणजे भूतकाळी रूप वॉज वेअर आहेत, पण त्याचं बेस फॉर्म हे बी आहे. तर ज्यावेळेस शाल आणि विल सोबत बी वापरलेला असेल तर तो सुद्धा, परंतु त्यानंतर ॲक्शन व्हर्ब कोणतंही नसतं. शाल आणि विल हे हेल्पिंग व्हर्ब्स असतात आणि त्यानंतर मेन व्हर्ब म्हणून बीचा वापर केलेला असतो. तदनंतर त्या वाक्यामध्ये कोणतंही क्रियापद नसेल तर ते वाक्य सिंपल फ्युचर टेन्सचंच आहे असं समजावं. या ठिकाणी या टेन्समध्ये किंवा या टेन्सचे वाक्य कशासाठी वापरले जातात किंवा कोणत्या प्रकारची क्रिया, कोणत्या प्रकारची ॲक्शन सांगण्यासाठी वापरले जातात, म्हणजेच ह्या टेन्सचा वापर काय आहे हे या ठिकाणी आपण प्रामुख्याने पाहणार आहोत. तर प्रथमतः या वाक्यात या टेन्सचा या काळाचा वापर होतो फॉर एक्सप्रेसिंग फ्युचर ॲक्शन्स म्हणजे भविष्यामध्ये एखादी क्रिया घडणार आहे, घडेल किंवा एखादी क्रिया घडणार नाही किंवा असे सांगण्यासाठी, त्या क्रियेच्या बाबतीत माहिती देण्यासाठी, भविष्यातील क्रियेच्या बाबतीमध्ये माहिती देण्यासाठी हा टेन्स वापरला जातो. फॉर एक्झाम्पल स्टुडंट्स विल नॉट प्ले ड्युरिंग क्लास टाईम म्हणजे क्लासच्या वेळेच्या दरम्यान किंवा क्लासच्या वेळेमध्ये विद्यार्थी खेळणार नाहीत, विद्यार्थी क्लासच्या वेळेत खेळणार नाहीत असा याचा अर्थ होतो. अजूनही उदाहरणं आपण पाहू शकता. आय शॅल गो टू स्कूल टुमॉरो मी उद्या शाळेत जाईल. आय विल हेल्प यू मी तुला मदत करेल. सम पीपल विल आस्क क्वेश्चन्स काही लोक प्रश्न विचारतील. अशा प्रकारे भविष्यामध्ये एखादी क्रिया घडेल किंवा घडणार नाही असे सांगण्यासाठी हा टेन्स वापरला जातो. तसेच फॉर मेकिंग प्रॉमिसेस ऑर ऑफर्स एखाद्याला ऑफर जर द्यायची असेल किंवा एखाद्याला वचन काही द्यायचं असेल तर त्याच्यासाठी ऑफर म्हणजे आणि वचन म्हणजे काय, तर आय विल डेफिनेटली हेल्प यू
म्हणजे मी तुला नक्की मदत करेल. आय विल डेफिनेटली गिव्ह यू मनी. मी तुला नक्की पैसे देईल. म्हणजे या ठिकाणी प्रॉमिस आहे किंवा खात्री आहे, वचन आहे. आणि ऑफर म्हणजे काय? तर आय विल गिव्ह मनी टू द पर्सन हू विल हेल्प मी. म्हणजे जो व्यक्ती मला मदत करेल त्याला मी पैसे देईल. या ठिकाणी ऑफर ठेवलेली आहे. पण त्याच्यासाठी अट सुद्धा आहे. अशा प्रकारे सुद्धा भविष्यामध्ये जर एखाद्याला मी काही देणार असेल, परंतु ते एखाद्या गोष्टीवरती आधारित असेल, ऑफर म्हणून असेल, तर तशा प्रकारे सुद्धा आपण या टेन्सच्या माध्यमातून माहिती देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्यातील प्रेडिक्शन्स म्हणजे काही पॉसिबिलिटीज आहेत, भविष्यातील काही अंदाज असेल, तर तो व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण हा टेन्स वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, इट विल रेन टुमॉरो. उद्या पाऊस पडू शकतो किंवा उद्या पाऊस पडेल. उद्या पाऊस पडेल हे निश्चितता कोणीही दाखवू शकत नाही. याचा अर्थ ज्यावेळेस कधी आपण म्हणतो उद्या पाऊस पडेल, तर तो नक्कीच अंदाज असणार आहे. शी विल कम टुमॉरो. ती उद्या येईल. तर या ठिकाणी खात्री वाटते किंवा अंदाज याच्यातून सांगितला नाही. परंतु जर असं आपण म्हटलं शी कॅन कम टुमॉरो, ती उद्या येऊ शकेल, तर याच्यातून तुम्ही अंदाज पण व्यक्त करू शकता. कॅनचा वापर सुद्धा अंदाज व्यक्त करण्यासाठी केला जातो. तर या टेन्समध्ये आपल्याला हेल्पिंग व्हर्ब्सची माहिती मिळाली, मेन व्हर्ब्सची माहिती मिळाली आणि त्या टेन्सचा वापर कुठे करायचा हे आपल्याला समजलेलं आहे. परंतु या ठिकाणी या टेन्सच्या माध्यमातून आपल्याला स्टेटमेंट्स बनवताना स्टेटमेंट्सचं स्ट्रक्चर काय असतं, त्याची रचना काय असते, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. स्टेटमेंट्स दोन प्रकारचे असतात. अफर्मेटिव्ह स्टेटमेंट्स म्हणजे होकारार्थी विधान आणि निगेटिव्ह स्टेटमेंट्स म्हणजे नकारार्थी विधान. होकारार्थी स्टेटमेंट हे नेहमी सब्जेक्टने सुरुवात होतं, कर्त्याने सुरुवात होतं. या टेन्समध्ये कर्त्यानंतर शाल किंवा विल वापरलं जातं आणि त्याच्यानंतर बेस फॉर्म वापरला जातो आणि नंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट येतं. तसेच निगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये सब्जेक्टच्या नंतर शांट किंवा वोंट वापरलं जातं. शाल नॉट किंवा विल नॉट वापरून बेस फॉर्म आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट वापरलं जातं. तर या ठिकाणी अनेक एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत आणि जे व्हर्ब्स आहेत, हेल्पिंग व्हर्ब्स आणि मेन व्हर्ब्स, त्याला अंडरलाईन केलेली आहे, जेणेकरून त्या ठिकाणीच तो टेन्स आपल्याला आयडेंटिफाय होत असतो आणि टेन्सच्या अनुषंगाने किंवा टेन्सच्या आधारावरती आपण टाइम एक्सप्रेशन्स वापरत असतो. वेळ दाखवणारे शब्द आपण वापरत असतो. आता या ठिकाणी एक्झाम्पल्स आपण बघूया. आय शॅल कम टुमॉरो. मी उद्या येईल. वी शॅल आस्क हिम नेक्स्ट टाइम. आम्ही त्याला पुढच्या वेळेस विचारू. ही विल नॉट टेल यू. तो तुम्हाला सांगणार नाही. शी विल नॉट फेल द एक्झाम नेक्स्ट इयर. ती पुढच्या वर्षी परीक्षेत नापास होणार नाही. स्टुडंट्स विल स्टडी फॉर द नेक्स्ट पेपर. विद्यार्थी पुढच्या पेपरचा अभ्यास करतील. गर्ल्स विल नॉट डान्स लाईक मी. मुली माझ्यासारखं नाचणार नाहीत. माय ड्रायव्हर विल ड्राईव्ह युअर कार. माझा चालक तुझी गाडी चालवेल. इवन डॉन्की विल नॉट ड्रिंक दिस वॉटर. डॉन्की मीन्स गाढव. इवन म्हणजे सुद्धा, गाढव सुद्धा हे पाणी पिणार नाही. 3 cows विल नॉट कम टू हो. 3 गायी घरी येणार नाहीत. आय विल नॉट रीड बुक्स. मी पुस्तके वाचणार नाही. द सन विल राईज टुमॉरो. सूर्य उद्या उगवेल. अशा प्रकारे स्टेटमेंट्स म्हणजे विधानार्थी वाक्य आहेत. हे वाक्य या ठिकाणी कर्त्याने सुरुवात झालेली आहे यांची. अशा प्रकारचेच अजून काही स्टेटमेंट्स आहेत. वी शॅल राईट अ रिपोर्ट. आम्ही अहवाल लिहू. स्वीपर विल स्वीप द रूम. झाडूवाला खोली झाडेल. मंकीज विल नॉट ईट द डर्टी फ्रुट्स. माकडे खराब किंवा घाण फळे खाणार नाहीत. शी विल नॉट थ्रो हर चाइल्ड. ती तिच्या बाळाला फेकून देणार नाही. माय मदर विल आस्क यू अबाउट मी. माझी आई तुला माझ्याविषयी विचारेल. दे विल नॉट कम ऑन टाइम टुमॉरो. ते उद्या वेळेवर येणार नाहीत. पिग विल ड्रिंक डर्टी वॉटर. डुक्कर घाण पाणी पिईल. यानंतर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे शाल आणि विल नंतर बी हे बेस फॉर्म म्हणून, मूळ रूप म्हणून जर वाक्यामध्ये वापरलेलं असेल, परंतु त्यानंतर कोणतंही क्रियापद, ऍक्शन वर्ब वगैरे वाक्यात नसावं, शाल बी किंवा विल बी फक्त एवढेच क्रियापद जर वाक्यात असतील तर ते सुद्धा सिंपल फ्युचर टेन्सचंच वाक्य असतं. या ठिकाणी एक्झाम्पल्स आपण बघू शकता. आय विल बी व्हेरी हॅप्पी. मी खूप आनंदी असेल. शी विल बी विथ अस इन मुंबई. ती आपल्यासोबत मुंबईमध्ये असेल.
द स्नेक विल नॉट बी इन होल, साप बिळामध्ये नसेल. अशा प्रकारचे विल बीचे वाक्य सुद्धा सिंपल फ्युचर टेन्सचेच वाक्य असतात. द नेक्स्ट एक्झाम्पल इज माय बुक्स विल बी इन माय रूम, माझी पुस्तके माझ्या खोलीत असतील. याचे नकारार्थी होकारार्थी पण आहेत, याचे सुद्धा येस नो टाईप क्वेश्चन आपण बनवू शकता. नेक्स्ट यानंतर आपण या टेन्स मधील येस नो टाईप क्वेश्चन्स, ज्याला व्हर्बल क्वेश्चन्स असं सुद्धा म्हटलं जातं, तर त्याचं स्ट्रक्चर आपण बघूयात आणि त्यानुसार त्याचे नकारार्थी क्वेश्चन्स कसे बनवायचे ते पण आपण बघूयात. या प्रश्नांच्या शेवटी क्वेश्चन मार्क्स दिले जातात. स्टेटमेंटच्या शेवटी फुल स्टॉप असतो आणि प्रश्नांच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो. येस नो टाईप क्वेश्चन्स हे हेल्पिंग व्हर्ब्सने सुरू होतात, त्यामुळे आपल्याला हेल्पिंग व्हर्ब्स ह्या टेन्समध्ये माहिती असले पाहिजेत. शाल आणि विल, तर ह्या टेन्समध्ये शाल आणि विलने जर स्टेटमेंट्स सुरू झालेलं जर वाक्य असेल तर ते येस नो टाईप क्वेश्चनच असतो. त्याचं जर नकारार्थी आपल्याला करायचं असेल तर शांट किंवा ओंट हे शॉर्ट फॉर्म आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. अदरवाईज विल ही कॅच द स्नेक, तो सापाला पकडेल का किंवा तो साप पकडेल का, तर याचं नकारार्थी वाक्य जर करायचं असेल, ओंट ही कॅच द स्नेक, तो सापाला पकडणार नाही का, किंवा विल ही नॉट कॅच द स्नेक, जर नॉट बाजूला करायचं असेल, ओंट ऐवजी विल आणि नॉट वापरायचं असेल तर विल ही नॉट म्हणजे सब्जेक्ट कर्त्याच्या नंतर नॉट त्या ठिकाणी स्वतंत्र पद्धतीने आपल्याला वापरावं लागेल. देन सम एक्झाम्पल्स आर हिअर, प्लीज लिसन टू द सेंटेन्सेस, येस नो टाईप क्वेश्चन्स प्लीज. विल दे मेक अ केक टुमारो, ते उद्या केक बनवतील का. वोंट यू गो टू द मार्केट, तू बाजारात जाणार नाहीस का. विल ही टीच इंग्लिश, तो इंग्लिश शिकवेल का. जर आपल्या समवयस्क असेल तर मराठीमध्ये आपण एकच जरी पुरुष असेल तरी त्याला तो असं म्हणतो, परंतु आपल्यापेक्षा जर वरिष्ठ असतील किंवा याने जास्त असतील तर अशा लोकांना, एकट्या पुरुषाला सुद्धा आपण आदर देतो आणि तुम्ही, आम्ही, ते असं बोलतो. तर हिचा अर्थ तो असा देखील होतो आणि आदर देताना आपण आपले शिक्षक असतील तर ते असं सुद्धा म्हणतो, त्यामुळे याचा अर्थ अजून सुद्धा वेगळा होऊ शकतो. विल ही टीच इंग्लिश, ते इंग्लिश शिकवतील का, असा सुद्धा याचा अर्थ होऊ शकतो. विल शी पेंट द वॉल, ती भिंत रंगवेल का. वोंट फार्मर्स कम टुगेदर, शेतकरी एकत्र येणार नाहीत का. विल गोट्स ईट मीट, शेळ्या मांस खातील का. विल युअर सिस्टर स्टडी ॲट नाईट, तुझी बहीण रात्री अभ्यास करेल का. वोंट राहुल गो टू स्कूल टुडे, राहुल आज शाळेत जाणार नाही का. वोंट दे हेल्प यू, ते तुला मदत करणार नाहीत का. अशा प्रकारे येस नो टाईप क्वेश्चन्स आहेत. प्लीज आपण सुद्धा असे येस नो टाईप क्वेश्चन्स बनवू शकता. यानंतर लास्ट आपण WH क्वेश्चन्स बघूया. WH क्वेश्चन्सला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स असं सुद्धा म्हटलं जातं आणि WH क्वेश्चनचं एक स्ट्रक्चर असतं स्पेसिफिक. सुरुवातीला आपण WH वर्ड वापरतो, त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब वापरतो. या टेन्समध्ये शाल आणि विल हे हेल्पिंग व्हर्ब्स आहेत. नकारार्थी जर WH क्वेश्चन करायचं असेल तर शांट किंवा वोंट वापरायचं आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर सब्जेक्ट आणि नंतर मेन व्हर्बचं बेस फॉर्म आणि ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट असू शकतं. शेवटी क्वेश्चन मार्क WH क्वेश्चनच्या शेवटी द्यायचा आहे. व्हॉट विल यू गिव्ह मी, आय एम व्हेरी सॉरी आय डिडंट पुट क्वेश्चन मार्क इन मराठी सेंटेन्स, मराठी वाक्यामध्ये मी क्वेश्चन मार्क लिहायचं विसरलेलो आहे. व्हॉट विल यू गिव्ह मी, तू मला काय देशील. वेन विल शी कम, ती केव्हा येईल. वेअर विल दे स्टडी टुमारो, ते उद्या कुठे अभ्यास करतील. हु विल विन नेक्स्ट इयर, पुढील वर्षी कोण जिंकेल. हु विल विन नेक्स्ट इयर म्हणजे पुढील वर्षी कोण जिंकेल किंवा पुढच्या वर्षी कोण जिंकेल. व्हाय विल शी आस्क यू, व्हाय म्हणजे का. व्हाय विल शी आस्क यू, ती तुला का विचारेल. हुज हाऊस, हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे. हुज हाऊस म्हणजे कोणाचे घर. हुज हाऊस विल ही बाय, तो कोणाचे घर विकत घेईल. विच पेन शाल वी यूज, आपण कोणता पेन वापरू किंवा आपण कोणता पेन वापरायचा, असा सुद्धा या प्रश्नाचा अर्थ होऊ शकतो. हाऊ मच आईस विल युअर सिस्टर ईट, हाऊ मच म्हणजे किती, परंतु हाऊ मच याच्यासोबत मटेरियल नाउन्स येतात. काउंटेबल नाउन्स हाऊ मच सोबत कधीच येत नाही. हाऊ मेनीच्या सोबत काउंटेबल नाउन्सचं प्लुरल फॉर्म येतं. हाऊ मच आईस विल युअर सिस्टर ईट, तुझी बहीण किती बर्फ खाईल. हाऊ मेनी स्टुडंट्स विल प्ले क्रिकेट, किती विद्यार्थी क्रिकेट खेळतील. हाऊ मेनी मँगोज विल यू ईट, तू किती आंबे खाशील.
अशा प्रकारे WH क्वेश्चन्स आहेत या ठिकाणी, त्यांना डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स म्हणतात. त्यांचं उत्तर देताना यस किंवा नो असं उत्तर देता येत नाही. आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी द्यावी लागते. सो हा टेन्स आपल्या सर्वांना समजलेला असेल. जर या टेन्स विषयी आपल्याला काही प्रश्न असतील, समस्या असतील, अडचणी असतील तर कृपया कमेंटमध्ये मला कळवा. त्या संबंधित मी नक्कीच आपल्याला मदत करेल आणि नवीन व्हिडिओची गरज लागली तरी नवीन व्हिडिओ बनवेल. आणि या व्यतिरिक्त इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश स्पीकिंगसाठी, स्पोकन इंग्लिशसाठी आपल्याला आवश्यक असलेले काही टॉपिक्स असतील जे की माझ्याकडून द्यायचे बाकी असतील तरी ते पण मला कळवा की मी त्या टॉपिकवरती सुद्धा व्हिडिओ बनवेल. आणि माझं जो काही स्टडी पॅटर्न आहे किंवा स्टडी सिक्वेन्स आहे तर त्या पद्धतीने सुद्धा मी आपल्याला व्हिडिओचा क्रम प्लेलिस्ट सुद्धा देणार आहे. आपण जर या चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तसेच बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची सुद्धा माहिती मिळेल. थँक्यू.